ठीक आहे. आता हिस्ट्री नंतर आपण नेक्स्ट चॅप्टर बघतोय, टर्म्स अँड कन्सेप्ट इन प्लांट पॅथॉलॉजी. त्याच्यामध्ये आपण महत्वाच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा जे कन्सेप्ट आहेत आपल्या प्लांट पॅथॉलॉजी मध्ये रेग्युलरली यूज मध्ये येणार आहेत, त्या महत्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा टर्म्स आहेत ते आपण इथं बघणार आहोत. तर याच्यामध्ये सुरुवातीला पॅरासाइट. पॅरासाइट म्हणजे काय बघा, an organism living upon or in another living organism and obtaining the food from the invading host. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम जो आहे तो दुसऱ्या जीवन त्या ऑर्गॅनिझमवर किंवा ऑर्गॅनिझमच्या मध्ये तो स्वतःचं जे फूड मटेरियल आहे ते त्याच्यापासून घेतो आणि जगतो, त्याला म्हणायचं पॅरासाइट. ही पॅरासाइट ही टर्म ऐकली असेल तुम्ही. आता हे पॅरासाइट टर्म जास्त मध्ये इकडं राहुरीमध्ये बघा, राहुरीमध्ये हा वापर जो आहे तो हा जास्त होत असतोय. आता कसा याचा जास्त वापर होत असतोय, तर तिथं आता समजा MSc जे कोणी मुलं असतात तर त्याच्यामध्ये काय होते, जे रेग्युलर राहुरीला ज्यांना ऍडमिशन भेटले ती मुलं ती हॉस्टेलची झाली, बरोबर. मग त्यामध्ये आता तिथं कृषी मित्र एकता मंच आहे, माहित असेल तुम्हाला, केम. तर तिथं अभ्यासासाठी बाकीचे MPSCच्या अभ्यासासाठी, बँकिंगच्या अभ्यासासाठी बाहेरच्या कॉलेजची मुलं येतात. मग बाहेरच्या कॉलेजची म्हणजे तुमची कोल्हापूरची, पुण्याची, धुळ्याची. तर ही मुलं जी येतात ती मुलं तिथे MSc ला जी मुलं आहेत त्यांच्या हॉस्टेलला राहतात. म्हणजे त्यांचं हॉस्टेलला राहतात म्हणजे ते आता एका रूम मध्ये 4-5 जण, समजा एकालाच रूम अलॉट झालेली असते, तर तिथं बाहेरच्या कॉलेजची येऊन 3-4 जण राहणार. त्यामुळे ही पॅरासाइट टर्म तिथं मोठ्या प्रमाणावर यूज केली जाते. तर ही पॅरासाइट काय असतंय, होस्ट कोण असतोय हे आपल्याला माहित होण्यासाठी आपल्याला एकतर राहुरीला ऍडमिशन भेटलं पाहिजे. आणि राहुरीला जर ऍडमिशन भेटायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आणि लेक्चर वगैरे तुम्ही रेग्युलर फक्त अटेंड न करता ते समजून घेतले पाहिजे, तर ते तुमच्या लक्षात येईल. तर पॅरासाइट तुमच्या लक्षात आले असेल, एखादा ऑर्गॅनिझम जो आहे तो दुसऱ्यावरती अवलंबून राहून त्याचं फूड मटेरियल जे आहे ते घेतो आणि त्याच्यावरती सर्वाइव्ह करतो, त्याला आपण पॅरासाइट म्हणतो. तर पॅथोजन बघा, an entity usually a microorganism that can cause the disease. कुठली एखादी मायक्रो ऑर्गॅनिझम जी आहे ती मायक्रो ऑर्गॅनिझम काय करत असतोय, तर डिसीज कॉज करत असते. मग डिसीज कॉज करण्याची जी ऍबिलिटी आहे त्याला आपण काय म्हणतोय, पॅथोजन. म्हणजे डिसीज कॉज करू शकतो त्याला आपण पॅथोजन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बायोट्रॉप, प्लांट पॅथोजेनिक फंगस दॅट रिक्वायर्स लिव्हिंग होस्ट सेल दॅट इज अन ऑब्लिगेट पॅरासाइट. बायोट्रॉप जे आहे ते बायोट्रॉपलाच आपण काय म्हणतो, तर ऑब्लिगेट पॅरासाइट्स. आता बायोट्रॉप म्हणजे काय, तर बायोट्रॉप म्हणजे एखादा पॅथोजेनिक फंगस जो आहे तो काय करतोय, लिव्हिंग होस्ट वरती सर्वाइव्ह करतो. म्हणजे जे जिवंत आहेत त्याच्यावरती, म्हणजे लिव्हिंग होस्ट वरती जर तो सर्वाइव्ह करत असेल तर त्याला बायोट्रॉप असं म्हणायचं. त्या टर्मिनॉलॉजीज कशा आहेत बघा, लिव्हिंग वरती करतोय त्याला आपण ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणतो. त्यानंतर हेमी बायोट्रॉप म्हणजे काय बघा, a plant pathogenic fungus that initially require living host cell but after killing the host cell grows on the dead and dying cells. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम, प्लांट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम जो आहे तो सुरुवातीला काय करतोय, त्याला लिव्हिंग होस्ट लागतोय. आणि जर समजा भविष्यात ते होस्ट मेलं, किल झालं, तर त्यानंतर तो ऑर्गॅनिझम तिथून नवीन लिव्हिंग शोधत नाही, तर तो लिव्हिंग न शोधता तो काय करतोय, तर त्याच्यासाठी तो दुसरा म्हणजे जो आहे त्या दुसऱ्यावरती न जाता जो आहे त्याच्यावरती जो मेलाय किंवा जे प्लांट वाळलंय त्या प्लांट वरतीच तो सर्वाइव्ह करतो, त्याला हेमी बायोट्रॉप असं म्हणतो. आता जे काही व्हायरल डिसिजेस असतात ते जनरली कुठं सर्वाइव्ह करत नाहीत बघा. जेवढे काय आता व्हायरस आपण कोरोनाचा ऐकतोय तर हे कसला बायोट्रॉप आहे, म्हणजे त्यासाठी लिव्हिंग होस्ट लागतो, तिथंच तो सर्वाइव्ह करतो. म्हणजे ते व्हायरस पार्टिकल जर असतील, ते व्हायरस पार्टिकल ठराविक पिरियड्स मध्ये सर्वाइव्ह करतात. मग ते पार्टिकल ज्यावेळेस लिव्हिंग होस्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते त्यावेळेस तो पॅथोजन जो आहे तो डिसीज कॉज करतोय. त्यानंतर नेक्रोट्रॉप, a pathogenic fungus that kills the host and survive on dying and dead cells. आता आपण हेमी बायोट्रॉप मध्ये काय बघितलं, तो होस्ट जो आहे तो स्वतः वाळून जातो, पण इथं काय करतोय, हा फंगस स्वतः
त्या होस्टला किल करतोय आणि तो किल करून त्याच्यावरती तो सर्व्हाइव्ह करतोय. त्याला आपण नेक्रोप्रॉप्स असं म्हणतो. आता आपण पॅथोजन बघितलं. पॅथोजन म्हणजे काय? एनी एंटिटी दॅट कॅन कॉज द डिसीज, त्याला आपण पॅथोजन म्हणतो. आणि पॅथोजेनिसिटी म्हणजे काय? द रिलेटिव्ह कॅपेबिलिटी ऑफ पॅथोजन टू कॉज डिसीज. म्हणजे काही ऑर्गॅनिझम पॅथोजेनिक असतात आणि काही नॉन पॅथोजेनिक असतात. पॅथोजेनिक म्हणजे काय? तो पॅथोजन जो आहे तो डिसीज कॉज करण्याची त्याची कॅपेबिलिटी आहे. डिसीज तो कॉज करू शकतो. काही पॅथोजन्स असे असतात की ते पॅथोजन आहे, तो ऑर्गॅनिझम आहे, पण त्याच्यात ती कॅपेबिलिटी नाही की तो डिसीज कॉज करू शकेल. त्याला नॉन पॅथोजेनिक आपण म्हणतो. तर इथे पॅथोजेनिसिटी म्हणजे लक्षात आलं तुमच्या, द रिलेटिव्ह कॅपेबिलिटी ऑफ ए पॅथोजन टू कॉज डिसीज. आता पॅथोजेनिसिस म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस caused by an infectious agent, that is pathogen, when it comes in contact with susceptible host. आता एखादा पॅथोजन जो आहे तो पॅथोजन एखाद्या होस्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तर ती जी प्रोसेस होणार आहे, ती जी सायकल होणार आहे, एखादा पॅथोजन होस्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, त्याला आपण पॅथोजेनेसिस असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर याच्या पुढची टर्म काय? व्हिरुलन्स. व्हिरुलन्स म्हणजे काय? द डिग्री ऑफ इन्फेक्टिव्हिटी ऑफ अ गिवन पॅथोजन. तो पॅथोजन व्हिरुलंट आहे का अव्हिरुलंट आहे? व्हिरुलंट म्हणजे काय? त्याचे इन्फेक्शन करण्याची ते त्या पॅथोजन मध्ये कॅपॅसिटी आहे का, म्हणजे तो इन्फेक्शन करू शकतो का. आणि काय पॅथोजन असे असतात की ते इन्फेक्शन करू शकत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला टाइप्स दिसतील. म्हणजे पॅथोजेनिसिटी आपण बघतोय, म्हणजे पॅथोजेनिक, नॉन पॅथोजेनिक, व्हिरुलंट, नॉन व्हिरुलंट किंवा अव्हिरुलंट असं. त्यानंतर इन्फेक्शन. इनिशिएशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए पॅरासाइट विदिन अ होस्ट प्लांट. म्हणजे पॅथोजनचा त्या ससेप्टेबल क्रॉपवरती, ससेप्टेबल होस्टवरती ज्यावेळेस अटॅक होतो, त्याच्या सुरुवातीपासून तो त्या पॅथोजनचा अटॅक होऊन तिथं पॅरासिटिक तो त्या होस्ट प्लांटवर जोपर्यंत डिपेंड करत नाही, ती जी मधली प्रोसेस सगळी येते त्याला आपण इन्फेक्शन असं म्हणतोय. आता प्रायमरी इन्फेक्शन म्हणजे काय? म्हणजे आता आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो किंवा एखादा डिसीज बघत असतो, त्याच्यामध्ये प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम, सेकंडरी सोर्स ऑफ इनॉक्युलम असं बघतो. तर प्रायमरी इन्फेक्शन, सेकंडरी इन्फेक्शन काय असतं? तर प्रायमरी इन्फेक्शन म्हणजे काय बघा, द फर्स्ट इन्फेक्शन ऑफ ए प्लांट बाय ओव्हरविंटरिंग ऑर ओव्हर समरिंग ऑफ द पॅथोजन. म्हणजे कशामुळे ऍक्च्युअल तो पॅथोजन त्या होस्ट प्लांटमध्ये, होस्ट प्लांट पर्यंत पोहोचला, त्याला आपण प्रायमरी इन्फेक्शन म्हणत असतो. म्हणजे प्रायमरी सोर्स काय झाला त्याचा, ज्याच्यामुळे तो डिसीज कॉज झाला, त्याचा प्रायमरी सोर्स काय होता, ठीक आहे, त्याला आपण प्रायमरी इन्फेक्शन म्हणतो. त्यानंतर सेकंडरी इन्फेक्शन, सॉरी, इनॉक्युलम. द पोर्शन ऑफ पॅथोजन विच इज ट्रान्सफॉर्म टू प्लांट अँड कॉज डिसीज. म्हणजे ऍक्च्युअल कशामुळे तो डिसीज जो आहे तो कॉज झाला. पोर्शन ऑफ पॅथोजन विच इज ट्रान्सफॉर्म टू प्लांट अँड कॉज डिसीज, म्हणजे तो इनॉक्युलम झाला. आपण ते जे कोच पॉस्ट्युलेट्स बघितले त्याच्यामध्ये बघितलं असोसिएशन, आयसोलेशन, इनॉक्युलेशन. इनॉक्युलेशन म्हणजे तो आपण प्रॉपर त्या पॅथोजनचा एखादा पोर्शन जो आहे तो त्या प्लांटवरती आपण ट्रान्सफर करतो, आणि ट्रान्सफर केल्यानंतर तो कॉज होतोय का नाही बघतोय, त्याला आपण इनॉक्युलम असं म्हणतो. त्यानंतर इन्व्हेजन. इन्व्हेजन म्हणजे काय? द पेनिट्रेशन अँड स्प्रेड ऑफ पॅथोजन इन होस्ट टिश्यू. म्हणजे तो पॅथोजन तिथं अटॅक केल्यापासून तो स्प्रेड होण्यापर्यंतचा जो पिरियड आहे त्याला इन्व्हेजन असं म्हणतो. त्यानंतर colonization. The growth of pathogen, particularly a fungus, in the host after infection is called as colonization.
म्हणजे तो इन्व्हेड झाल्यानंतर आतमध्ये ते इन्फेक्शन जे आहे त्या इन्फेक्शन झाल्यानंतर तो पॅथोजन जो आहे तो पॅथोजन आतमध्ये कॉलोनाइज करतोय स्वतःला. इन्फेक्शन जे आहे ते वाढवतोय, त्याला आपण कॉलोनायझेशन असं म्हणतो. त्यानंतर इनॉक्युलम पोटेन्शियल, the growth or threshold of fungus available for colonization at substratum host. म्हणजे तो ऍक्च्युअल जो तुमचा फंगस आहे जो कॉलनाइज करतोय त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे का ती स्वतःला डेव्हलप करण्याची, त्याला आपण इनॉक्युलम पोटेन्शियल असं म्हणतो. त्यानंतर सिम्पटम्स, द एक्सटर्नल अँड इंटरनल रिएक्शन or alteration of plant as a result of disease. म्हणजे त्या प्लांट मध्ये एखादा तुम्हाला एक्सटर्नल किंवा इंटरनल सिम्पटम दिसते किंवा रिएक्शन होते, ते त्याचा जो रिझल्ट येतोय प्लांट मध्ये त्याला आपण सिम्पटम्स असं म्हणतो. त्यानंतर इन्क्युबेशन पिरियड, आता हा सुद्धा खूप महत्वाचा पॉइंट आहे, महत्वाची टर्म आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, इन्क्युबेशन म्हणजे काय, the period of time between penetration of pathogen to the host and the first appearance of a symptom on the plant. म्हणजे तो पेनिट्रेट केल्यापासून तो सिम्पटम्स अपियर होण्यापर्यंतचा पिरियड म्हणजे इन्क्युबेशन तिथे पिरियड आपण म्हणतो. म्हणजे सिम्पटम डेव्हलप होण्यासाठी लागणारा जो कालावधी त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो. त्यानंतर डिसीज सायकल, the chain of events involved in disease development. म्हणजे तो डिसीज डेव्हलपमेंट होण्यासाठी तो डिसीज कॉज कशामुळे झाला, त्याचा प्रायमरी सोर्स काय होता, सेकंडरी सोर्स काय होता, मग त्याच्यासाठी लागणारा टेम्परेचर काय होतं, वेदर कंडिशन्स काय होत्या, ह्युमिडिटी काय होती. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत हे इव्हेंट्स झाले. मग ती चेन आहे, ती चेन ऑफ इव्हेंट्स इन्व्हॉल्ड इन डिसीज डेव्हलपमेंट, म्हणजे डिसीज तयार होण्यासाठी जी लागणारी साखळी आहे त्याला आपण डिसीज सायकल असं म्हणतो. आता डिसीज सिंड्रोम म्हणजे काय, the set of varying symptoms characterizing a disease are collectively called as syndrome. वेगवेगळे सिम्पटम्स दाखवते, वेगवेगळे सिम्पटम्स कॅरेक्टराइज करते तो डिसीज, त्याला आपण कलेक्टिव्हली सिंड्रोम असं म्हणतो. त्यानंतर आता सिंगल सायकल डिसीज आणि मल्टी सायकल डिसीज. सिंगल सायकल म्हणजे मोनोसायक्लिक, मल्टी सायकल म्हणजे पॉलिसायक्लिक. मोनोसायक्लिक, पॉलिसायक्लिक महत्वाचं आहे बघा. मोनोसायक्लिक डिसीज म्हणजे काय बघा, this type of disease is referred to those caused by pathogen, that is fungi, that can complete only one life cycle in one crop season of the host plant. Example, downy mildew of rapeseed, clubroot of crucifers, sclerotinia blight of brinjal. म्हणजे एक क्रॉप आहे तर त्या क्रॉप मध्ये तो ऑर्गॅनिझम, तो पॅथोजन त्याची एक लाईफ सायकल कंप्लीट करतो. म्हणजे एका क्रॉपिंग सीझन मध्ये एकच लाईफ सायकल कंप्लीट करणं त्याला आपण सिंगल सायकल किंवा मोनोसायक्लिक म्हणतो. आता त्याच्या विरुद्ध मल्टीसायकल कसं आहे बघा, पॉलिसायक्लिक डिसीज आपण म्हणतो. सम पॅथोजन स्पेशली फंगस कॅन कंप्लीट अ नंबर ऑफ लाईफ सायकल्स विदिन वन क्रॉप सीझन ऑफ द होस्ट प्लांट and the disease is called by such pathogens is called as multiple cycle disease. Wheat rust, rice blast, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, तर हे वेगवेगळे डिसीज आहेत. ते काय करतायत, आता हा व्हीट रस्ट आहे, तो काय करतोय तर हा रस्ट त्याच्या एकापेक्षा जास्त सायकल्स जे आहेत तो कंप्लीट करतोय. म्हणजे एक व्हीटचं क्रॉप लावल्यानंतर साधारणतः 4 महिन्याचा क्रॉप आहे, तर त्या 4 महिन्यात त्याच्या 4 लाईफ सायकल, 4 महिन्यामध्ये 2, 3, 4 अशा लाईफ सायकल कंप्लीट करतोय. म्हणजे एकापेक्षा 4 वेळा तो त्याच्यावरती परत परत इन्फेक्शन करतोय, त्याला आपण पॉलिसायक्लिक म्हणणार. म्हणजे एका क्रॉप सीझन मध्ये एकापेक्षा जास्त वेळा त्याचं इन्फेक्शन होणं त्याला आपण मल्टीसायक्लिक म्हणतोय, पॉलिसायक्लिक म्हणतो. मोनोसायक्लिक आणि पॉलिसायक्लिक शब्दामध्येच आहे, एका सीझन मध्ये एक वेळाचा अटॅक. पॉलिसायक्लिक म्हणजे काय, एका सीझन मध्ये एकापेक्षा जास्त वेळा अटॅक. लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर परत लागून येणारी
टर्म म्हणजे अल्टरनेट होस्ट आणि कोलॅटरल होस्ट. अल्टरनेट म्हणजे शब्दामध्येच आहे, आपण अल्टरनेट सोर्स प्लांट नॉट रिलेटेड टू मेन होस्ट ऑफ parasitic fungus where it produces its different stages to complete one cycle. म्हणजे ते प्लांट जे ते प्लांट तुमचा जो होस्ट प्लांट आहे तो होस्ट प्लांट काय करतोय तर त्याच्यावरती तुमचा तो पॅरासिटिक फंगस जो आहे तो तिथं सर्वाइव्ह करतोय, परंतु ज्यावेळेस त्याला तो सोर्स ऍक्च्युअल नायनाट होतोय, नष्ट होतोय किंवा त्याच्यावरती तो राहू शकत नाही, त्यावेळेस काय करतोय तो तुमच्या जे लगतचं क्रॉप असेल म्हणजे लगेच अल्टरनेट ऑप्शन काय त्याला बघतोय त्याच्यावरती तो सर्वाइव्ह करतो, म्हणजे अल्टरनेट होस्ट. सेम तसंच कोलॅटरल होस्ट मध्ये ह्याच्यामध्ये फक्त काय वाईल्ड होस्ट वरती द वाईल्ड होस्ट ऑफ द सेम फॅमिली ऑफ द पॅथोजन इज कॉल्ड एज कोलॅटरल होस्ट. म्हणजे त्या पॅथोजनच्या फॅमिलीतलंच किंवा त्या होस्ट क्रॉपच्याच फॅमिलीतलं क्रॉप असेल म्हणजे वाईल्ड क्रॉप असेल, वाईल्ड होस्ट असेल तर त्याच्यावरती तो पॅथोजन सर्वाइव्ह करतो, त्याला आपण कोलॅटरल होस्ट असं म्हणतो. तर अल्टरनेट होस्ट आणि कोलॅटरल होस्ट काय डिफरन्स आहे लक्षात ठेवा. सेम फॅमिलीमध्ये तुमचा कोलॅटरल होस्ट आहे, अल्टरनेट होस्ट सापडेल त्याच्यावरती दुपारी त्याची लाईफ सायकल कंप्लीट करणार. प्रीडिस्पोजिशन म्हणजे काय? The effect of one or more environmental factors which make a plant vulnerable to attack by pathogen. म्हणजे पॅथोजनला अटॅक करण्यासाठी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स एकापेक्षा जास्त कंडिशन किंवा एखादी कंडिशन जे सुटेबल होत असते त्याला आपण प्रीडिस्पोजिशन म्हणतो. फिजिओलॉजिक रिस्क म्हणजे काय? One or a group of microorganisms similar in morphology. काय मॉर्फॉलॉजी मध्ये सिमिलर आहे बट dissimilar in certain cultural, physiological or pathological characters. म्हणजे तुम्हाला ते मॉर्फॉलॉजिकली म्हणजे काय मॉर्फॉलॉजी स्टडी करतो आपण, मॉर्फॉलॉजिकली स्टडी करतो म्हणजे काय फंगस आणलाय किंवा एखादा बॅक्टेरिया आणलाय तर तो आपण लॅब मध्ये आणून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व करतो, म्हणजे त्याची स्लाइड करणं म्हणा किंवा त्याला आपण एखाद्या आर्टिफिशियल मीडियावरती ग्रो करतो आणि ग्रो केल्यानंतर त्याची कॉलनी कॅरेक्टर्स ऑब्झर्व करतो, त्याला मॉर्फॉलॉजिकल स्टडी आपण म्हणतो. तसं ते सेम असू शकते, म्हणजे वन ऑर ग्रुप ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम सिमिलर मॉर्फॉलॉजी बट डिसिमिलर इन सर्टन कल्चरल, फिजिओलॉजिकल और पॅथॉलॉजिकल कॅरेक्टर्स. म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते दिसणारे तुमच्या डायरेक्ट फिजिकल कॅरेक्टर दिसणार ते वेगळे, मॉर्फॉलॉजिकल सेम दिसतो पण फिजिकल कॅरेक्टर वेगळं दिसतं, त्याला फिजिओलॉजिकल रिस्क म्हणतात. बायोटाइप, the smallest morphological unit within a species, the members of which are usually genetically identical. म्हणजे तुमचं स्मॉलेस्ट मॉर्फॉलॉजिकल युनिट जे असेल त्या स्पीसीस मध्ये पर्टिक्युलर स्पीसीस नंतर बायोटाइप, मग तो तुमचा बायोटाइप म्हणजे तुमचं तो जीन आयडेंटिफाय करण्यासाठी त्याचा एक बायोटाइप होतो, म्हणजे जीनस, स्पीसीस आणि त्यानंतर बायोटाइप येणार, त्याच्यामध्येच पुढची रेस. सिम्बायोसिस, mutual beneficial association of two or more different kinds of organisms. सिम्बायोसिस म्हणजे एकमेकाला सहाय्य करून स्वतःचा फायदा करून घेणं. A mutual beneficial association of two or more different kinds of organisms, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दोन ऑर्गॅनिझम एकत्र येणार आणि स्वतःचा फायदा करणार, त्याला आपण सिम्बायोसिस म्हणतो. म्युच्युअलिझम, symbiosis of two organisms that are mutually helpful or that mutually support one another. त्या दोघांमध्ये एकमेकांना जे सपोर्ट होतोय त्याला आपण म्युच्युअलिझम म्हणतो. अँटागोनिझम, द काउंटर ऍक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. काउंटर ऍक्शन म्हणजे काय? आपण समजा एक पेट्री प्लेट घेतली, त्या पेट्री प्लेट वरती 3 ते 4 ऑर्गॅनिझम किंवा 2 ऑर्गॅनिझम एकापेक्षा जास्त ऑर्गॅनिझम ठेवले. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणता येईल त्याला ट्रायकोडर्माचे वेगवेगळ्या स्पीसीस ठेवले किंवा एक ट्रायकोडर्मा ठेवला आणि एक फ्युजेरियम ठेवला, म्हणजे ट्रायकोडर्मा हा बायोकंट्रोल एजंट आहे, फ्युजेरियम हा पॅथोजन आहे. मग फ्युजेरियम त्या पेट्री प्लेट वरती एका बाजूला ठेवला आणि ट्रायकोडर्मा एका बाजूला ठेवला, मग त्या दोघांमध्ये जी काही रिएक्शन होणार आहे त्याला अँटागोनिस्टिक इफेक्ट असं म्हणतो आपण, अँटागोनिझम.
म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये जो बायोकंट्रोल एजंट जो आहे तो पॅथोजन जो असणार आहे फ्युझेरियम त्याला वाढवून घेणार आहे, त्याची वाढ जिथल्या तिथे थांबवणार, म्हणजे जिथल्या तिथे थांबवण्याची प्रक्रिया आहे ती जी प्रक्रिया आहे त्याला अँटागोनिझम असं म्हणतो. म्युटेशन तुम्ही शिकलाय, an abrupt appearance of a new characteristics in an individual as a result of an accidental change in genes present in the chromosome. म्हणजे तिथं पर्टिक्युलर तुमचा जीन्स जे आहेत ते क्रोमोझोम मध्ये चेंज होते ऍक्सिडेंटली, त्याला आपण म्युटेशन म्हणतो. डिसीज, any deviation in the general health or physiology or function of plant or plant parts is recognized as a disease. म्हणजे तुम्हाला प्लांट मध्ये काय थोडाफार चेंज झाला तर तो काय असणार तर तो डिसीज असणार. क्रॉप डॅमेज, it is defined as any reduction in the quality or quantity of yield or loss of revenue resulting from crop injury. म्हणजे तुम्हाला क्रॉपला काही इंजुरी झाली, तुमचं तिथे यील्ड लॉस झाला, क्वालिटी घसरली, क्वांटिटी घसरली, तर हे सगळं काय म्हणायचं आपण त्याला क्रॉप डॅमेज. डिफिशियन्सी, abnormalities or disease caused by the lack or subnormal level of availability of one or more essential nutrient elements. न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आपण म्हणतो, डिफिशियन्सी टर्म तुम्हाला माहित असेल. तर ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, तर हे तुम्ही सगळ्या टर्म जे आहेत ते एकदा वाचून घ्या, पाठांतर करा आणि त्यानंतर समजलं नाही तर विचारा मला. काय अडचण आहे बाळांनो? ठीक आहे, याच्यामधलाच दुसरा एक टॉपिक आहे महत्वाचा, तो आपण स्टार्ट करूयात. डिसीज ट्रायंगल. हा डिसीज ट्रायंगल महत्वाचा आहे बघा. इंटरॅक्शन ऑफ होस्ट, पॅथोजन अँड एन्व्हायरमेंट results in disease development. It is generally illustrated by triangle, also called as disease triangle. ट्रायंगल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, तीन गोष्टी एकत्रित आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, तुमचा पॅथोजन, होस्ट आणि एन्व्हायरमेंट, आणि ते स्पेसिफिक एका टायमिंगला एकत्रित येतात, त्यामुळे आपण त्याला डिसीज ट्रायंगल असं म्हणतो. आता पॅथॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाची
तुमच्या लक्षात ठेवायची गोष्ट काय, एखादा रोग येतोय किंवा एखादा डिसीज येतोय तर तो येण्यासाठी ह्या 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात, तरच तो डिसीज येणार आहे, अदरवाईज तो येणार नाही. मग जर होस्ट तुमचा रेजिस्टन्स असेल तर तुमचा पॅथोजन किती पण व्हिरुलंट असू द्या, किती पण एन्व्हायरमेंटल कंडिशन्स सुटेबल असू द्या, नाही येणार डिसीज. तुमचा होस्ट ससेप्टेबल आहे, पॅथोजन व्हिरुलंट आहे, परंतु प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशनच आहे तो डिसीज डेव्हलपमेंट होण्यासाठी, तर नाही येणार डिसीज. हा ट्रायंगल ज्या दिवशी कम्प्लीट होईल, ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्याच वेळेस तो डिसीज येणार आहे. इथं बघा, disease development is depend on 3 factors: host, pathogen, and environment. The area within the triangle is interaction of these components and represents the amount of disease. तर हे 3 फॅक्टर एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आता हे कसे असले पाहिजे? डिसीज डेव्हलपमेंट इन प्लांट पॉप्युलेशन. होस्ट, ऑल कंडिशन्स इन होस्ट दॅट फेवर ससेप्टेबिलिटी, म्हणजे तो होस्ट जो आहे तो ससेप्टेबल असला पाहिजे. पॅथोजन जो आहे तो व्हेरुलंट किंवा अबंडंट असला पाहिजे. एन्व्हायरमेंट जे आहेत, एन्व्हायरमेंटल कंडिशन ज्या आहेत त्या तुमच्या पॅथोजनसाठी फेवरेबल असल्या पाहिजे. प्रिडिस्पोजिशन म्हणजे आपण जो पिरियड म्हणतोय अपीअरन्स होण्याचा, होस्ट प्लांट पॅथोजनचा अटॅक होण्याचा, तो पिरियड जो आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन जे आहे ती सुटेबल असते. त्याचबरोबर मग अशी म्हटलं एक प्रॉपर टायमिंग आलं पाहिजे. specific point of time at which particular event in disease development occurs and the duration or length of time during which the event take place. त्या प्रॉपर टायमिंगलाच तुमचं तिथं ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी जर एकत्रित असतील तर तुमचा डिसीज जो आहे तो डेव्हलप होणार आहे. अतिशय महत्वाची टर्म आहे, हे समजणं गरजेचं आहे. तुमचा पॅथोजन व्हिरुलंट असला पाहिजे, होस्ट ससेप्टेबल असला पाहिजे, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स फेवरेबल असल्या पाहिजे, तर आणि तरच डिसीज येणार आहे. त्यासाठी प्रॉपर टायमिंग गरजेचं आहे. तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.